बापाला बोल वारकाड्याला गुंठा नव्हता. हा. मी कामावली 15 एकर सगळं बाजू घेऊन आज हा व्यक्ती ना पूर्णपणे मला हातात आलेला आहे आणि नायकवाडच्या मी प्रार्थना करतो तुमच्या ना लवकर 1 मिलियन पूर्ण होते आणि तुमची देवाची प्रार्थना करतो. धन्यवाद. आता येताना लक्षात आलं की म्हणलं पाहुणा आला असत्या. असं ना मग काय मग बाकी बरं चाललंय ना. झालं का दर्शन झालं का देवाचं दर्शन करा आणि देवाला पंचा काही कमी पडणार नाही. काय तसं असेल तसं करावं लागते. बरं चाललंय बरं लय चांगलं चाललंय. तुमचं वाडा कुठे. आमच्या वाडावरती मावळत आहे आड्याला उरशाला. गाव कोणचं. देवळपुरीला आलतो आलतो देवळपुरी बरंच 20 वर्ष झालं. देवाला काय नाही चुकलं ते आपल्याला काय मानवाला चुकणार आहे. त्या असं मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. आता घरी आलो या पगरी रायगड मध्ये कर्जतला इथं. आज घरी आल्यामुळं भारी आनंदाची गोष्ट वाटली या. आणि गावाशिवार आणि घराशिवार मजा नाही. कुठं राहावा कुठं जावा पण आयुष्यात गाव आणि घर कारण त्याचं नाव म्हणजे सांगणं गरजेचंच आहे. त्यात बदल करता येत नाही. गावाचं नाही बदल करता येत नावात बदल करता येत नाही. हे सांगणं पिढी ना पिढी ते आलेलंच आहे आणि ते सरकारनं काय त्याच्या पुढे चालत पण नाही. तर आज मी रायगड पासून आता बघा पुरंदर मध्ये आलो. इथं तर आई वडिलांनी माझ्या घर बांधलंय तर मला आज लय भारी वाटलं. आज भारी म्हणजे काय तर खुर्चीवर बसलोय. आमचा अर्जुन म्हणजे भावाचा पोरगा आहे. ते आनंद आणि असंच म्हणजे एखाद्याला घर जरी नसलं तरी परमेश्वर देईल किंवा आपण काहीतरी आता पायाने जरा करा. एखाद्याचे आई बाबा वडील गरीब असतात त्याला मदत करणं काम आहे. आपण आपल्याला कळत आहे ज्ञान दिले देवाने. आता काय म्हणजे कशी झाली चिमणी कशी आपली कोटं करती तसं हे कोटं बनवले. आता मी कुठल्या भागात समजा गेलो त्या भागातून इथं आलो पण माझ्या आई वडिलांनी कोटं करून ठेवलं तेव्हा तिला चिमणीचं कोटं म्हणलं जातं. चिमणी आता मी त्यांची लेकरू आहे पण बसाय कुठं आलं. माझं आई वडील मरून गेलं पण त्या कोट्यात बसाय चिमणी आली बघा. तसं प्रत्येकाने चांगलं करावं आणि जो जन्माला आपला येतोय त्यांनी पण चांगलं वागावं आणि त्यांनी शिक्षण घ्यावा. आई वडिलांनी त्यांना द्यावा आणि आई वडिला कधी उलट हा शब्द नाही करावा. आता आमचं रामजीवाचं देवस्थान आहे. आता निघालोय नायकोबाला कारण नायकोबाला जाणं हे गरजेचं काम आहे. तो जाता जाता म्हणलं तर रामजीवाच्या पाया पडाव आणि असं जाता मूर्तीवरून कानाळ पळशीवून आपलं देवाच्या घरी जावं त्यांचं दर्शन करायला येतो. आता गार तसं येतोच म्हणलं आता काय भगवान राम बाबा तेव्हा काय घालून वर आणला त्याला काय याच्यामुळे आपली त्या खडी मिसतीमुळे लय पावडर पडायला लागली पुढालय तिकडून खालनं वर आणला तरी त्याला वनवास आला. खाली होता गाळात तर माणसाला जाता येत नव्हतं. गाड्या वड्या जाता येत नव्हत्या म्हणजे कुठं नाही कुठं वनवास आहेच. यात्रा भरपूर जत्रा भरली या वाघरा इथं तर पाहिजे ती आहे म्हणजे काय लागे याला यात्रामध्ये त्या पाहिजे तेवढा आहे आणि यात्राला नाही घेतला माणूस येतोच आमच्या नायकोबाला कारण वाहना पाहिजे चपला पाहिजे काय येळ खुरप समज पाहिजे समज हा काय नाही सारखी वाजते सर तुम्ही पण आम्हाला पाहिजेच ना त्याशिवाय तरी आम्हाला मजा येईल. नमस्कार मित्रांनो. आता हे मामा आपल्याला भेटले ते तर केव्हापासून धंदा चालू आहे आपला. हा 40 वर्ष झालं की 40 वर्ष झाली. 40 वर्ष. कारण आम्ही पण तुमच्याकडे येतो या आणि आमच्या चपला पण आम्हाला चांगल्या लागतात कारण
रानात काट कुठं गॅरंटी तसं हा गॅरंटी आणि वाहनात टिकणं पण महत्वाचं आहे. हा वाहनात त्यांना त्याला तर गॅरंटी हा बस बस आणि पुन्हा पहिल्या खेळ नाही आता नाही 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 म्हणजे पहिले खेळ ठोकायची ते आता खेळ कुठे आहेत? नाही ना बरोबर आहे की म्हणजे लयच म्हणजे हे पण तुम्ही बदललं हे पण चांगलं झालं हो 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 देवासाठी हे पण तुरुट पण आहेत. हा, हा, हा. ठीक आहे तो रोडवे आहे ते काय बरं चांगलं आवडलं म्हणजे बरं का कारण आमच्यापेक्षा वयाने तुम्ही पण आहे की. बरंच आहे हा, हा. पण आहे ह्याच्यापेक्षा अनुभव चांगला आहे बरोबर आहे बरोबर आणि आहे आमच्या मेंढपाळासाठी या वाहना भारी हा, हा, ठीक आहे चप्पल हा. असं का असं ना, बरं, बरं. नाही पण चांगली तुम्हाला अनुभव चांगला आला ना क्वालिटी. हा नाही चपलाचा लय अनुभव ते पहिल्या खेळ जे मारायचे ना त्याला वाद तयार व्हायचा हा म्हणजे पायाला लागल्यामुळं खेळ ठोकायचं त्याला वाद तयार ह्याला वाद नाही होणार नाही नाही म्हणजे बदल झालं आणि करणं पण गरजेचं काम आहे. बरोबर आहे ना हा बरोबर बरोबर आहे बरोबर लोक येतात देवाला येतात त्यांना पण नायकवाची यात्रा पहिल्यापासून माहिती आहे. दिवाळी अमावस्या झाल्याच्या नंतर यात्रा असती प्रत्येकाला येतात देवाला माहिती आहे. काय आता चालू आहे त्यांचा आणि कुठलाही माणूस म्हणजे ह्या यात्रेला नायकवाजी येतोच आणि पाहिजे ते म्हणजे यात्रा आहेच कारण नायकवादी होय पर्संतच आहे. राम 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 काय मामा मग कसं काय सासरा आमचं भेटले हो का गाव खरोडी दवंड तालुका दवंड आहे मग काय फोटो काढतात ते तुमचा हा ते आता काय फोटो काढणं म्हणजे गरजेचं काम आहे. तुम्ही पण दिसलं पाहिजे काय घेताय काय कशासाठी आपल्या पटका आपला भेटलो रानात आपला टोपी हा म्हणजे हे आता हे पहिलं नव्हतंच नाही का पहिल्या लुंग्या राहायच्या ते म्हणतात 300 रुपये 300 रुपये माझी नाही मापात द्या कारभारी बरं का मापात द्या ही ही शियाल 200ला घेते ही परवडते पण अंगावर पण घेता येते या. मग काय कारण समजाच्या गाठी बिठी पडते त्या जत्रेत असे ना नाही आल्यावर काय नजर पडणार आहे बाबा. गाव कोणचं जीवर असं आहे ना तर तुम्हाला लयच आवडलं नाही का लय आवडलं हा काल मग सोडलं म्हणलं कोणाला भेटायचं असेल तर आपण जत्रेत भेटू तर सांगणं पण गरजेचं काम आहे. वाडाचा कर्जत नाही कर्जत म्हणजे रायगड मध्ये हा असं समधी झाली फॅमिली समधी झाली म्हणायचं बाकी बरी आहेत ना काय देवा जरा गाठी बिठी पडते त्या गोष्टी आहेत त्या आनंदाच्या गोष्टी नायकवाला माणूस काय आवर्जून येतोय आणि यावं पण लागते हा परमेश्वर आहे आणि बरीच लांबनं पण बकऱ्यावाली पण आमची लोक लय लांबनं आली तारमळ सोडली तरी पण येतच माणूस हा त्याच्यापासून देवाची आपल्या इच्छा पण लय मोठी आणि देव पण आपलं चांगलं करतोय. बोलू नको बाबा तीच बोलाल ती पण गुलाल पाहू शकतो कसा 2 नारळ दे पेढ दे थोडंफार कमी कर बोलल्याशिवाय तरी काय कळणार आहे का चावल्याशिवाय तरी खेळणार आहे का तुझ्या म्हणण्याबरोबर दिलं तर आमचं पण काहीतरी पाहिजे का नको हा हेच ठीक आहे देवासाठी द्यायचे ते काय नाही बरं आहे भाऊ मग शेट काय चाललंय शेट तर परत दिसलेच नाही काय नाही चाललं देवावर आलोया देव करणं पण महत्वाचं आता एखादा नारळ आताच येतोय नारळ मी घेतले आता मी काल कर्जत वरून आलो वाडा कर्जत नाही रायगड मध्ये ही कर्जत नाही कल्याण कर्जत
रेल्वेने आले काय? हा रेल्वेने आलो आता देवा दर्शन घेतो त्यांचं सेवा करू. मेट्रो मध्ये बसले होते का नव्हते? बसलो बसलो मेट्रो गेलं सकाळी आता मेट्रोने आले कसे? नाही आणि आपण कोयनाने आलो. कोयनाने आले. कुठं जेजुरीत उतरले? नाही मी पुण्यातच सोडली. पुण्यात तो आमचा पोरगा होता त्याच्यामुळे मग ते गाडी वाहतो अशा गोष्टी. काय तसं असेल तसं करावं लागते बाबा. बरं चाललंय. बरं लय चांगलं चालेल. तुमचं वाडा कुठे? आमच्या वाडावरती मावळत आहे आड्याला उरशाला. गाव कोणचं? आम्ही डवळपुरी. डवळपुरीला आलतो आलतो डवळपुरी बरंच 20 वर्ष झालं. आता गाव लय मोठं झालं असेल ते. हा, त्या टायमाला आलतो मी. येऊ का दर्शन? तुमचं नाव काय? संजय तांबे. यांचं कोकरे. पोखरी हे पाहू ना हे आमचा पंचायत आहे. असं का मला आहे. येऊ का दर्शन घेऊ? चला कर. चांगला आशीर्वाद द्या. हा हा येतो येतात ना याच्या पलीकडे का हा जाऊ की आपण थोड्या टाइमात अजून झालं नाही ना. हा मग जाऊ नाही सेवा करतो नारळाची. वाडा करतो रात्री भारी झालं बघ. तुमचं कालचा व्हिडिओ बघितला ते व्हिडिओ सारखं टेंटवरला. हा कोयनाने आलो ते. हा. काल कोयनाने आलो कोयनाने. कोयनाने तीच की. तुमचं गाव कोण? मासळवाडी हीच आहे आमचं हीच गाव. मासळवाडी. हा. कालच वाट बघत गाणं भेटतं का नाही कुठं नाही. नाही ना आलो आलो देवाला आलो. आता येतो या का दर्शनच करतो या. सांगत होतं जेवायला आले ते. येतो या. हा येतो. कोवळी वगैरे ठुमरे आहे. ठोंबे का हा. काय झालं देवाची आवड असल्यामुळे येणं गरजेचं आणि काम. आम्हाला सगळ्या जत्राला यायला लागतं. चांगली गोष्ट आहे. हा. झालं का दर्शन? नाही. आता पण मी करतो दर्शन. हा, या दर्शन. हा तर देवाला बाकुलाला अंदाज पिढा आणि नारळ फुटया. काय बरं आहे का? बरं आहे, बरं आहे. आपलं गाव कोणतं? कापूर. असं ना मग काय जाईल काल व्हिडिओ टाकला होता नाईकवाला जी आपण व्हिडिओ आहे आता लेट आल्यामुळे देवाचं दर्शन करतोय. असं का? चालेल चालेल. हा बिनधास्त. राम राम. मग कंचा गावाचं पाहुणं गाव कंच वाडानं होय. आहे जुनं माहिती मग कसं काय आहे का? आता आमचा आई वडील बापाला गुंठा नव्हता.
आमचं आई वडील माहिती आहेत म्हणा तुम्हाला. अहो त्या कर्जतच्या वरती राखार होता हा होता होता पाठरू दिलं मी पाठरू राघू राघू माहिती आहे मला. यावं चाललंय दर्शन बाबा काय हा आम्ही कोयनाने आलो तर काय करतो यावासाठी यावंच लागतं या येणं गरजेचं काम आहे. बाकी बरं चाललंय ना मग करतोय दर्शन भेटू आपण मग बाकी बरं चाललंय ना. अरे पण भारी आहे पण बरं का ओळख झाली गणगोत आहे पाहुणच आहे आपलं. बाकऱ्यामुळं काय आहे एवढं येणं जाणं नाही देवाच्या घरी येत्र येणं गरजेचं काम आहे. अशीच गाठ ओळख राहून येत जा काय मी येत राहा हीच आपली ओळख आहे. कुठलं पाठच कालच सांगितलं होतं की आपले जे मित्र परिवार आहेत नाही गोव्यात यावंच म्हणलं येणार समजाने आपल्या भेटी घेऊ अशी आनंदाची गोष्ट आहे. माणूस काय आज आहे उद्या नाही तर काळात बदल झालेले आहे काय किंवा नाही काय तर हेच आपले गाठ पडणं देवासाठी माणूस येतोय आवराज. आता काय सांगायचं चालू आहे बकरी वाळता वाळता काहीतरी पाहिजे कर त्याशिवाय मजा आहे का काहीतरी कर म्हणून करणं गरजेचं का. कारण आता का जुन्या लोकांना कळत नव्हतं आता बदल झाली बदल करणंही गरजेचं आहे होणंही गरजेचं आहे. वाडा कर्जत आहे रायगड हा थोडीशी मिर आहेत आपली बरीच मिर काय आमची पोरं शाळा शिकण्यामुळे शिक्षणामुळे बकरीचं काय बोलते पण बदल करण्यात पण मजा काही नाही ना पर्याय घेणं महत्वाचं काय ना परिचित अजिबात नाही तसंच राहिलो तर पण ती रगवत राहिलो बाहेर पडणं गाव कोणचं त्यांना ते आहे जुना आम्ही ओळखते ते आमचं सोयरच आहे दादा आता दिली ओळख तर आहे ना ही काय पाल घरला ही काय साडू आमचं हे साडू आहेत आमचं हा ना आज पण तुम्ही रिक्षावाले बोलत होता हा बरोबर आता म्हणतो जावा देवाला नाही गोवाला समजा हे गणगोत ना गाठी पिठी पडते वाडा कर्जत लाई आमचा गेला पालघरला आज ना पण आमचा वशाडलंय झाले काय म्हणजे काय वावरच नाही चारायचा म्हणजे जागाच नाही बरोबर या भेटा तिकडे आणते नाही नाही या एक दिवशी काय नाही बरं आहे बरं कालच आलो काल कोयना आलो या हा रिक्षाला उतरला बघितलं लय आनंदाची गोष्ट येणं किंवा गाठ पडणं गरजेचं काम आहे वाडाला गरजच नाही हा बरं आम्ही गेलो कोकणात बरं झालं जरा पावसाने हालत केलं नाही नाही हाल झालं पाऊस तर मागणं लय पडला ना बरं गेलो आपण बरं गेलं आणि कातारलेल्या पण जरा मेराचा बनवायचा पुळा झाला पुळा मारा नाही लय पुढं झाला वडगाव निंबाळकरचे पोलीस कर्मचारी वडगाव निंबाळकरचे सर्व पोलीस कर्मचारी यांनी काम अतिशय सुरक्षित आमच्या धनगर बांधावाला जे लागतंय कोंबडी कुऱ्हाड पळपूट लाटणं ह्या सर्व गोष्टी म्हणजे लागतातच. आमचे लोक म्हणजे समधी इतरला हजर असतात आणि जे पाहिजे ते भेटत बाया माणसाला पण जे आवडत ते घेतात आणि नायकुवा यात्रा मध्ये समध्या गोष्टी आहेत कारण जे पाहिजे ते आहे म्हणजे लय चांगला आहे. केवढ्याला घेतला काय 270 का वर्षी आलो होतो आज ना हा झाली सेवा म्हणायचं वाडा करतच काय हिडीवाद आहे चाल बकऱ्या मग चालता बघित हा ते कोयनाने आलो कर्जत वर ना म्हणलं तर माहिती द्यावा देवाला आपण येणार आहे आणि गाठी हा गाठी बिठी पडते एकामेकाच्या. बरं कोयनाला होती वो आपले तिकडं कल्याण भिवंडी साईडला जी होती ती आम्ही संगत आलो का पाणी हा बरं
ही जी आहे ना मी हाताने बनवायचो बाबा झका हाताला की शेल कॅमेरा ही लोकर जी आहे ना चांगल्या साळाची लोकर ही ठेवायचो आपलं जमा करून मग त्याला पिंजायची पिंजल्याच्या नंतर ती मग अशी भरायची अशी आपण कसं काय असा राप करतो असा रापासारखी तिला भरायची व्यवस्थित लोकड्याच्या थळात आणि मग ती गुंडळायची तिला मग ते गव्हाचं पीठ किंवा एरंड्या असायच्या करंजाच्या त्या बारीक करायच्या टेचायच्या किंवा भेंडीचं पाणी असं टिचून ते पण ते आता कोणी करीन आता मिसनी निघलंय सारं आता मिसली त्याला मिस्त्री जात पण पहिले आपण अशी लाटायचो का नाही आता लाटीच आता तिची ना कशी राहायची बळकट राहायची म्हणजे टेकला टाका किंवा शरानात टाका कशी वापरा आणि पाहुणा आला तरी हेच बसायला घोंगडीत आता घोंगडी तरी काय पहिल्या राहिले त्याला सध्या बदल झाला जरा नाही पहिले म्हणजे वापरणारा म्हणजे जी होती त्याला कमी पडत राहिली मग यातला अनुभव बराच कमी झाला बघा हे बघा असं आपटलं तरी ज्यांना फाटत नव्हतं पण मिरवडी कालचा व्हिडिओ बघितला होता म्हणून म्हणलं असं ना असं मिरवीर आहे का नाही या मला कसं आहे बकरी आमची गरजच नाही काहीतरी कर म्हणून म्हणलं करावा हा आता घोंगडं घ्यावंच लागेल तर काय घोंगड्याशिवाय तरी मजा आहे का बाबा हा अरे घोंगडं लागते यावा धर्माला घोंगडं लागते या आता या घोंगडी काय आकडा आहे काय किंमत आहे ही घेतली तर 900 रुपयाची आहे 900 छोटी घेतली तर 600ची आहे पलीकडली घेतली तर 300ची आहे आणि ही 600ची काय हा ही 600 अरे आता व्यवस्थित रेट लावा लावणार की आता काय पाऊस लय झाला या वर्षी सगळं धुवून गेलंय कोंबड्याला बाजार नाही गिऱ्हाईक नाही काय नाही लावतो कमी करून बोला कारण आता ह्या वर्षी दुष्काळच पडणार आहे दुष्काळाला काय बकऱ्यावाल्या नाही खरं जमिनीवाल्या तरी काय खरं नाही रे काय पिकण्यात पण मजा नाही तुम्ही एक पण एवढा काय रेट वाढवू नका आपलं व्यवस्थित निहार घ्या येऊ तुमच्यासाठी पण काहीतरी करणारच आहे. नाही का योग्य द्या हिशोबाने चला मग मी ओळखलं कांच्या गावचं आम्ही राखच तिकडं चालवले देवाला लेट आला म्हणायचं त्यामुळे मग मानिक पण भेटला मला मूर्ती का बरं एवढा टाइम कसा काय केला आता का आम्ही वाट बघतोय का म्हणलं हे नाही कोण कवच आता मी दर्शन केलं तुम्ही पण करून या देवाला तर सकाळीच फोन केला काय देवा हा काय आम्ही वाट बघतोय गावाची कवा इथं वाट उभं राहिलो तरी आता फोन केला मग दोन्ही रोडला काय सांगायचं त्यांची शूटिंग काढ बाबा आता वाडा कुठे वाडा कुठे वाडा इकडे मणेगावलाय मणेगाव म्हणजे कुठं तालुकांचा तालुका जिल्हा सिन्नर तालुका नाशिक नाशिक आता रात्री आला देवाला गाता येतोय रात्री झालोय रात्री झालोय यो कोण आहे तुझा यो चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ आहे. हा अरे पण तुम्ही काय बघताय म्हणा व्हिडिओ हा तुमच्या काय बघतोय आज ना मग यांना लय आवड आहे त्यामुळे भेट गेला आली बरं का हा चालेल नमस्कार मित्रांनो आता हे आमच्या चुलत भावाचं बकरं आहे आता हे आरती बिरती देवाची आरती चालली आरती केली की मग आपलं बकरं कापलं गाताडा काढायचं चिरायचं खाण्याचं पाहुणे रावले बोलवायचे जेवण करायचं मस्त पागे अगदी किस समाधानी तेवढेच समाधान वाड्या पण कापली पण ते वाड्या आम्हाला नाही जुळत तेवढं आपल्या इथे जत्रा आहे पण जत्राच्या ठिकाणी जत्रा झाली पाहिजे आपण जत्रासाठी तुम्ही कुठून आला मी आलो साळेगावहून आलो काळभोर म्हणजे रायगड मध्ये कर्जत खास जत्रेसाठी आला जत्रेसाठी नाही काय आता दुसरं वासराचा कोणामध्ये त्याला वासराचा कोंडा म्हणजे वासराचा कोंड त्या कोंड्यात आलो त्या कोंड्यात ना आता बरंच लांब आहे कारण यावंच लागते ते यावासाठी यावं लागते मग काय दुसरा टेम्पो पण आला टेम्पो आला नाही का शिदा मग कसं काय शिदा गावाच येतोय आता झालं काय आता येतोय? आता हे टेम्पो तुमच्यावर नाही का? आमच्यावर आहे मग काय? मोठे दाजी कसं काय आले रे? राम राम दाजी काय मोठे दाजी आमचे बाबा या बरं काय नाही जुन्या लोकांमुळे काय आहे परंपरा चाललेली आहे करणं गरजेचं काम आहे आणि तो आजोबा आला का नाही आलाय का यो कोणाचा? पाली भाऊ आहे. तुमच्या पाली
साधू जाऊ गणगोत गाव राखच आहे बाबा हा बांडगावला बकरी आता गेली कोकणात हा हिसार आमचं गणगोतच आहे हा हाकी गरजेचं काम आहे बाबा काहीतरी बदलणं पण गरजेचं आहे का तिथं थांबून राहता पहिली एक तर थांबली आता थांबायचं नाही काहीतरी जागा बदला काय झालं आता बघा आमचा आजोबा हे अशा तुमचा आजोबा म्हणा जागेवर राहिल्यामुळे बदल करा शिक्षण घ्या हा चालूच आहे हा काय नाही बरं चाललंय बरं आता म्हणलं देवाला जावं नाही कुबाला त्यांची वरसाट भेट घ्यावं त्याच्याशिवाय पण मजा नाही काय ठेस लागली की आपण म्हणतो देव देव म्हणतोच का नाही असे देव निवत दाखवला का मग काय हा चालत चालत येतोय हा येतो दाजी का आलं 2 दिवस झालं मग पांडा काय बरं चालय आहे देवा धर्माला आपल्या गाठी बिठी पडते द्या हा देवा ते देवा धर्माला यावं हे समाधानी बाबा आणि आल्या गेल्याशिवाय जमाना काय चांगली गोष्ट असं ना मग काय बरं वाडा करतच ये ना आम्ही आता सांगत मग काय कवाशी आलो कवाशी देवाला आलो होतो मगाशी आलतो मग काय वाडा बिडा कुठे वाडा तर कर्जत नाही बाबा हा कर्जत नाही मग काय आहे बरं चालेल मी पण देवाला आलो पण आपला जोडदार समजा भेटते एका गाठी पडणं असं का काल टाकला हा पुण्याला यावं लागतंय ना त्या त्याच्या गाठी पडते सर्व गोष्टी माहिती पडते हा मग काय हा बरोबर मग काय बरं का व्हिडिओ चांगला येणार आणि चालू आहे बकऱ्या मग आपलं काहीतरी करमणूक पाहिजे आणि शिक्षण घेणं तुमचं महत्वाचं आहे किंवा बदल करणं पण चांगली काम आहे हा मग काय हा हा या आता कुठे वाडा आता कर्जतलाच तिकडेच हा तिकडेच वाडा कर्जतला हा हा बस 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 त्याला ते पाठवलं म्हणजे म्हणलं बघावं कसं काय हा भेटणं जी भेटणार आहे ती भेटेल म्हणलं मग काय या वर्षी भेटावं हा या बरे आनंदाची गोष्ट आहे काय आणि देवाला येणं गरजच आहे ना आपली पाहुणे रावळी भेटतात या ही यात्रा म्हणजे लय मोठी यात्रा हा शेवटची यात्रा आहे नंतर मग आहे नंतर माही पुढच्या टायमाला चैतीच्या टायमाला यात्रा आहेत बरं चालले बाबा हा मग काय काहीतरी बोलत पोराला मिरावडीच आहे बाबा या आलं बघितल्यामुळे भेटाय आलं काय दाजी काय काम काय चाललंय नाही लय भारी चाललंय लय भारी काय वहिनी काय लागणार नाही आली तुम्ही माझा पोरं आली होती पोरं दोन्ही आली तुम्ही नव्हता हा बस 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 असं म्हणली का आज बारे काय अरे मावळची एक आमची आता हे साडू म्हणता आमचा म्हणजे काय गणपत चालू त्या मोबाईल आमच्या बाबत आता कर्जत नाही हा आता मी कर्जत नाही तेवढं फोन मोबाईल मध्ये लाव बोलतो मग कर्जत या तिकडे आल्या हा मीर राहते हा मीर राहत आता मानवर आला का नाही मानवर येतोय ना बाबूराव दोघ जण येतो म्हणजे दोघ जण येतो असं का मग मान्याला वगैरे गुले पाहुणे असतात ना गुले पाहुणं का रामा गुले आता वाडा कुठे तुमचा वाडा इकडे आम्ही घरी थाय बशीत असतो असं का उरुळी कांचनला हे पाहुणे काय करे पाहुणे यांची पण येवत तिथे मिर येते असं का बरे वाड्या बिड्या बरे आहे खायला बरे काम तर काय पावती गारपट आहे वाय जरा नुकसान लोकांची झाली बकऱ्यावाल्याची शेतकऱ्याची बरेच
मित्रांनो, आता मी नायकुवाडी ओठ्याला आलो या ग्रामपंचायत मासाळवाडी यांनी आपलं चांगली सुविधा केली या. तर पिण्याच्या पाण्यासकट सुविधा केलेली आहे, कारण फिल्टरच्या पाणी सकट सुविधा केली आणि पहिल्या काळात जुन्या काळात अशी सुविधा नव्हती. तर आता इतकी आनंदाची गोष्ट आहे ना, तर नायकुवाडी देवस्थानी त्यांचं चांगलं करावा आणि समजायला माझं म्हणणं देवाने सुख शांती द्यावा आणि आभार मानावा. हेच मित्रांनो आम सरपंच मुलुजे ठोंबरे का बस बस बस. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही झाली सेवा ते पाहुणं रावलं समजा इथं ते जेवण चाललंय. तरी आता मावस भावाची पोरं आमच्या. कसं काय वाटतं, काय देव झाला का माझी या मित्रांनो जेवण. आम्ही सुपत तांबे. गाडी गाडी निघा नो पाहुणं गाडी गाडी आणि भारी वाटतं आम्हाला की आमचं कोणतरी भाऊ आहे पुढं, आमचं काहीतरी आहे बाबा, आम्हाला त्याचा अजून आनंद वाटतो. आणि असावं असं आमचं कोणतरी, एवढंच आम्हाला बाकी काय दुसरं काय येतं. चला चला थोडा रस्ता द्या साईड. अशी लोक कमी आहेत की आज म्हणजे जास्त व्हिडिओ करतात प्रत्येक वेळेस ना, म्हणजे माणूस आवडेल त्याला. मानकीन समजा झालाय जेवायचं काम बरीच पब्लिक आली का? पब्लिकला या वर्षी देवाला लय पब्लिक आली. मग तिकडे तिकडे गेली पण देवासाठी माणूस येत येईल. देवाची श्रद्धा आपले होईल, देवासाठी बनतंय पण तेवढं असं देवाला काही सुरू नका, देव पण आपल्याला काही सरत नाही. त्याला वासावच कळतंय.